नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत फणसाची भाजी। याकरिता मी 1 पाव फणस घेतलेला आहे। हे मार्केटमधूनच कापून आणलेलं फणस आहे। फणसाला मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। यानंतर यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे। भाजीसाठी लागणारा आपण मसाला तयार करून घेऊया। या ठिकाणी मी 2 मीडियम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे। हे आपण तव्यावर परतून घेऊया। यानंतर यामध्ये खोबऱ्याची काप टाकलेली आहे आणि हे दोन्ही आपण छान खरपूस भाजून घेऊया। यामध्ये थोडं तेल टाकून घेते आहे। यानंतर यामध्ये आपण काही खडे मसाले टाकून घेऊया। अर्ध स्टार फूल आहे, 1 मोठी विलायची आहे, 1 तेजपत्ता आहे, 4 काळी मिरी आहे, 2 लवंग आहे, कलमी आहे आणि जावित्री आहे। हे सगळं आपण छान परतून घेऊया। यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा खसखस टाकून घेऊया। एक चमचा धने टाकून घेऊया। 1 चमचा जिरे टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया। या ठिकाणी आपला हा मसाला भाजून रेडी आहे। यानंतर यामध्ये आपण अद्रक लसूण टाकूया आणि थोडी कोथिंबीर टाकूया। हे सगळं आपण आता मिक्सर मध्ये फिरून घेऊया। मिक्सर मध्ये थोडं पाणी टाकून छान बारीक पेस्ट बनवून घेऊया। यानंतर फणसाच्या फोडी आपण तळून घेऊया। एका पातेल्यामध्ये मी सरसोचं तेल घेतलेलं आहे। यामध्ये आपण फणसाच्या फोडी तळून घेऊया। तुम्ही या ठिकाणी कोणतंही खायचं तेल वापरलं तरी चालेल। फणस तळलं नाही तरी चालेल, पण तळलेल्या फणसाची भाजी अजून चविष्ट वाटते। दोन्ही साइडनी छान फणस मी तळून घेते आहे। या ठिकाणी आपलं फणस तळून झालेला आहे। हे आपण काढून घेऊया। नंतर याच तेलामध्ये आपण बनवलेला मसाला टाकून घेऊया। फणसाच्या भाजीमध्ये तेल थोडं जास्तच लागते। मसाला छान 2 मिनिट परतून घेऊया। यानंतर 1.5 चमचा तिखट टाकते आहे। अर्धा चमचा धनिया पावडर, पाव चमचा हळद आणि पाऊण चमचा गरम मसाला टाकते आहे। हे सगळं छान आपण होऊ देऊया। मिक्सरच्या पॉटमध्ये थोडं पाणी टाकून यामध्ये टाकते आहे आणि तेल सेपरेट होतपर्यंत आपण हे होऊ देऊया।
चवीनुसार मीठ टाकून घेते आहे। यानंतर फणसाच्या फोडी टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया। चार 5 मिनिट फणसाच्या फोडी मसाल्यामध्ये छान होऊ द्यायच्या। या ठिकाणी मी यावर झाकण ठेवते आहे आणि यावर पाणी टाकते आहे। हेच पाणी आपण नंतर भाजीमध्ये सोडूया। 4-5 मिनिट होऊ द्यायचं। पाच मिनिटांनंतर बघू शकता छान मसाला फणसामध्ये गेलेला आहे। यानंतर हे पाणी आपण यामध्ये टाकून घेऊया। यामध्ये मी पुन्हा 1 ग्लास गरम पाणी टाकते आहे। फणस शिजायला पाणी लागेल, यामुळे आपण थोडं जास्तच पाणी टाकू। यानंतर यावर आपण झाकण ठेवून 9-10 मिनिट होऊ देऊया। 10 मिनिटांनंतर बघू शकता रस्सा थोडा कमी झालेला आहे। फणस शिजलाय का हे आपण बघून घेऊया। या ठिकाणी आपलं फणस छान शिजलेला आहे। गॅस बंद करूया। यामध्ये गरम मसाला टाकते आहे मी अर्धा चम्मच आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं। आपली झणझणीत अशी भाजी फणसाची तयार आहे। ही तुम्ही पोळी सोबत, भाकरी सोबत, कशाही सोबत खाऊ शकता। या ठिकाणी आपली भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।